जगाचा पोशिंदा म्हणत आपण शेतकऱ्यांचं महत्त्व पटवून देतो, पण जगाला पोसणाऱ्या या बळीराजासमोर नैसर्गिक संकटासोबतच एक नवं संकट उभं ठाकलंय. ते संकट आहे लग्न न जमण्याचं. लग्न जुळत नसल्यामुळं उपवर शेतकरी मुलं सध्या नैराश्यात जात आहेत. यावर परभणीच्या उच्च शिक्षित शेतकरी तरुणानं फेसबुक पोस्ट केलेली आहे. या पोस्टमधून त्यानं शेतकरी मुलांच्या वेदना मांडल्यात. पाहूयात. शेतकरी नवरा नको ग बाई. शेती हवी पण मुलींना शेतकरी नवरा नको. शेतकरी मुलांच्या लग्नाचा सामाजिक प्रश्न ऐरणीवर. शेतामध्ये कडब्याच्या पेंड्या बांधत असलेले हे आहेत परभणीच्या सावंगी खुर्द गावातले MSc बायोटेक झालेले गोविंदगिरी. त्यांच्याकडे 4.5 एकर शेती आहे. परभणी शहरात दुमजली घर आहे. वडील जिल्हा मध्यवर्ती बँकेतून निवृत्त झाले, त्यामुळे बँकेत बॅलन्स सुद्धा आहे. गोविंदगिरी सामाजिक क्षेत्रात काम करतात, समाजात प्रतिष्ठा आहे. पण 33 वर्ष उलटून सुद्धा गोविंद यांना लग्नासाठी सोयरीक येत नाहीये. आणि याचं कारण आहे शेतकरी. शेतकरी असल्यामुळे गोविंदगिरी यांचं लग्न ठरत नाहीये. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित आपल्या भावना मांडल्यात. माझं लग्न होईल का? मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. माझं लग्न जुळत नाहीये, पण शेती करत असल्यानं मुली लग्नाला होकार देत नाहीयेत. स्थळ बघताना मुलींचे आई वडील विचारतात, शेती आहे का? ती असेल तरच लग्नाचं बोलू. शेती आहे सांगितल्यावर म्हणतात, चांगलं आहे, पण आमची मुलगी शेतात जाणार नाही. मुलाकडे शेती आहे पण त्याला सरकारी नोकरी हवी, अशीही मुलींच्या पालकांची मागणी. शेती हा पूर्ण वेळ व्यवसाय, त्यातून उत्पन्नही चांगले येतं. पण गेल्या काही वर्षांपासून हमीभाव, निसर्गाचे प्रकोप, अनेक ठिकाणी पाण्याची समस्या यामुळे शेती सुद्धा बेभरवशाची झाली. त्यातच मुली आणि त्यांच्या पालकांच्या अवास्तव मागण्या. एकंदर सामाजिक व्यवस्था, समाजाचा संकुचित होत असलेला विचार यामुळे लग्नाच्या बाबतीत येत असलेल्या अडचणी यामुळे व्यथित झालोय. लग्न होईल का, मला मुलगी भेटेल का, अशा पद्धतीची मी फेसबुक पोस्ट काल केली. मुळामध्ये हा माझा वैयक्तिक विषय जरी असला तरी शेतीकडे लक्ष देत असताना, शहरात चांगलं घर असताना, शिक्षण चांगलं असताना, सामाजिक कारणात, राजकारणात काम करत असताना एक लक्षात आलं की हा माझा एकट्याचा प्रश्न नाहीये. राज्यभरात उपवर शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. हिंगोली, परभणी, अकोला, जालना इथं लग्न होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या मुलांनी आपले जीवनयात्रा संपवलं. काही ठिकाणी अविवाहित तरुणांनी मुंडावळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत लग्नासाठी मुली द्या अशी मागणी केली होती. या शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न आता भयंकर झालाय. शेतीची पत अत्यंत खालच्या दर्जाला गेलेली आहे. शेतीमालाला भाव नाही. सोयाबीनचा असेल, कापसाचे असतील किंवा ऊसाचे असतील, या जे काही बी सोयाबीन म्हणजे शेतीमालाचे भाव आहेत ते सरकार जाणून बुजून पाडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होत नाहीयेत. राज्यामध्ये 1000 मुलांच्या तुलनेत मुलींचं लिंग गुणोत्तर प्रमाण 929 एवढं आहे. राज्यातल्या 7 जिल्ह्यात मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तराचं प्रमाण खूप कमी आहे. त्यातच कधी दुष्काळाच्या झळा, कधी अवकाळी पाऊस, कधी पिकाला भाव नाही, अशा एक ना अनेक संकटांचा शेतकरी नेहमी सामना करतात. आता लग्न जमत नसल्यानं उपवर मुलं निराशेत गेले. शेतकऱ्याशी लग्न करून मी मालकीण म्हणून जगेन, असं एका मराठी चित्रपटातलं वाक्य आहे. आता यानुसार मुलींनी आपला दृष्टिकोन थोडा बदलला तर नक्कीच ही समस्या सुटण्यास मदत होईल. गजानन देशमुख, झी 24 तास, परभणी.